नमस्कार. आज आपण घेऊन आलो आहोत विदर्भाची खमंग आणि पारंपरिक हिवाळा स्पेशल रेसिपी. गरमागरम गव्हाच्या पिठाची पानगी, रोडगे आणि घरचीच आलू वांग्याची भाजी म्हणजेच बटाटा वांग्याची मस्त भाजी. खरं तर विदर्भामध्ये कुठल्या तरी शनिवारी म्हणजे हिवाळा सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये हनुमान मंदिरामध्ये पूजा करतात आणि 5-6 बायका मिळून स्वयंपाक करतात. त्यावेळेस हमखास ही भाजी आणि रोडगे पानगे तयार केले जातात. यासोबत गोडवरण सुद्धा असते. पण याआधीच मी गोडवरण आणि पानगी कशी करायची त्याची रेसिपी सुद्धा अपलोड केली होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि ही पानगी रोडगे आपण कुकर मध्ये तयार करून घेतलेले आहेत आणि फ्लेवर सुद्धा आपण निखाऱ्याचा दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्याकडे कशा पद्धतीने ही पानगी रोडगी बनवतात नक्की कमेंट करून सांगा. एक रोडगा मी तोडून सुद्धा दाखवते आहे. बाहेरून कडक असते आणि आतून सॉफ्ट. अशा पद्धतीने विदर्भ स्पेशल पानगी बनवण्याकरता मी पानगी रोडगे परात घेतलेली आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1/4 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा यात मिक्स करून घेऊया. खरं तर पारंपरिक रोडगे किंवा पानगी बनवताना थोडं जाडसर दळून आणतात. पण आपल्याकडे आपण रोज वापरतो तेच गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं. पण थोडं क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण रवा घातलेला आहे. त्यानंतर यात मी ओवा घालून घेते आहे. हाताने क्रश करून अगदी 1 ते 1.5 चमचा. हाताने क्रश केल्यामुळे चव चांगली येते. तसंच त्यात अख्खं जिरं घालून घेते आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ अगदी थोडंसंच घालायचं आहे पानगींना चव येण्यासाठी. एकत्रित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने अशा प्रकारे मिक्स केलं तर पूर्ण पिठाला व्यवस्थित ओवा आणि जे आपण जिरे घातले होते ते लागते. त्यानंतर यात मी साजूक तूप घालून घेते आहे 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर याला सुद्धा आपण व्यवस्थित हाताने साजूक तूप लावून घेणार आहोत. बघू शकता हातानेच एकत्रित करून घ्यायचं आहे. हे पानगी खूप छान वाटतात चवीला. खरं तर ही निखाऱ्यावर केली जातात पण आज आपण पानगी कुकर मध्ये करणार आहोत. कारण शहरामध्ये निखारे अवेलेबलच असेल असं नाही, पण त्याचा आपण एक कोळशाचा एक फ्लेवर देणार आहोत, याला टच देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्यामुळे खूप छान चव येते. जी निखाऱ्यावरची चव असते त्याची चव कुठेच मिळणार नाही. खरं तर एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे. यात मी पाणी घालते आहे. पाणी आपण जसं चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीला जसं सॉफ्ट डो करतो आपण, पण याला थोडा घट्टसर डो हवा आहे. ही कणिक मळायला अगदी अर्ध्या ग्लासापेक्षा कमी पाणी लागलेलं आहे. बघू शकता. झाकण ठेवून घेते आहे आणि 15 मिनिटांसाठी याला रेस्ट करू देऊया. आलू वांग्याची बटाटे वांग्याची भाजी करण्याकरता मला मुंबईमध्ये अशी हिरवी वांगी मिळाली. खरं तर म्हणूनच मी सकाळीच शूट करायला घेतलं की हिरवी वांगी मोस्टली विदर्भातच मिळतात आणि मुंबई किंवा पुण्यामध्ये हिवाळ्यात कधीतरी पण क्वचितच दिसतात. त्यामुळे हिरवी वांगी मिळाली. त्यामुळे मला पारंपरिक रेसिपी दाखवायची होती. त्यामुळे हिरवी वांगीचीच आज आपण भाजी तयार करून घेणार आहोत. हिरवी वांगी कापताना सुद्धा यातलं देठ काढत नाहीत आणि याला लांब असं कापतात. छोटे छोटे न करता लांब लांब अगदी पातळ स्लाइस करतात. बघू शकता अशा पद्धतीने. कुठलीही भंडाऱ्यामधली भाजी असो किंवा लग्न समारंभ, आता तर थोडं कमी झालेलं आहे बटाटे वांग्याची भाजी लग्न समारंभामध्ये करायला, पण मोस्टली पारंपरिक म्हटलं तर ही भाजी आवर्जून करतात. अशाच प्रकारे आपण इतर सुद्धा कापून घेणार आहोत. बघू शकता. बटाटा सुद्धा आपल्याला एक घ्यायचा आहे. याची सुद्धा साल काढून घेते आहे. याला सुद्धा लांब आपल्याला चिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इतर सुद्धा कापून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व वांगे आणि बटाटा चिरून घेतलेला आहे. याला जे सिक्रेट वाटण करतात त्यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते. ते आपण वाटण तयार करून घेणार आहोत. मी इथे डायरेक्ट गॅसवर न करता खोबरं अशा पद्धतीने भाजून घेते आहे एक जाळी ठेवून. खरं तर डायरेक्ट नका करू, काहीतरी प्लेट खाली ठेवा, जाळी अशा पद्धतीने खाली ठेवा आणि खोबरं
भाजून घ्या. जे आपण थोडं तेल घालून हे करतो, भाजतो, त्याची चव आणि याची चव फार वेगळी लागते. कारण ते खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतं, तर त्यामुळे तेल टाकण्याची काही गरज नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही छान काळा होतपर्यंत जर भाजून घेतलं आणि त्यासोबतच एक कांदा सुद्धा भाजून घेणार आहे मी. खूप छान काळं होऊ द्यायचं आहे. याची चव खूप छान वाटते बटाटे वांग्याच्या भाजीला, आलू वांग्याच्या भाजीला. अगदी भन्नाट चव येते. बघू शकता खोबरं मस्तपैकी जळलेलं आहे. कांदा सुद्धा अशाच प्रकारे आपण भाजून घेऊया. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा कशा प्रकारे ही भाजी तयार केली जाते ते नक्की सांगा. गॅस बंद करते आहे मी. खोबरं ऑलमोस्ट झालेला आहे, बघू शकता काळं. त्यानंतर कांदा सुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे. मी हाताने करते आहे, पण तुम्ही असं करायला जाऊ नका, कारण आपण रोज करतो त्यामुळे मला सवय आहे. तुम्ही याचा स्पॅटुलाचा वापर करू शकता, चमच्याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने याला सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. याची आपण एक फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत. खोबरं छान चिरून घ्या. पहिले मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये खोबरं पहिले मिक्सरला बारीक करा. त्यानंतर थोडं पाणी घातल्यानंतर कांदा घाला, कारण एकत्र घातलं तर खोबरं प्रॉपर बारीक होत नाही. त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा. कांदा सुद्धा छान भाजून घेते आहे. याचं आपण एक वाटण तयार करून घेणार. भाजी बनवण्याकरता मी स्टीलची कढई घेतलेली आहे. यात 2 ते 3 चमचे मोठे चमचे तेल घालून घेऊया. या भाजीला तेल जरा जास्त लागतं, पण थोडं कमी तेल घातलं आणि गरम पाणी जेव्हा आपण थंड पाणी करतो रस्सा ग्रेव्ही बनवण्यासाठी, पण त्याऐवजी आपण गरम पाण्याचा वापर केला तरी सुद्धा तवंग तरी किंवा छान चवीला सुद्धा खूप छान होते ती भाजी. ही दुसरी टीप आहे. तेल छान तापू देऊया. तेल छान तापलेलं आहे. त्यानंतर मोहरी, बारीक चिरलेला एक कांदा, थोडी त्यात मी कोथिंबीर घालते आहे. नेहमी मी भाजीला अशा पद्धतीने घालते त्यामुळे छान चव येते. यातच थोडी कसुरी मेथी घालते आहे. हाताने क्रश करून छान फिरवून घेऊया. कांद्याचा थोडा तांबूस रंग झालेला आहे. त्यातच 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घालून घेते आहे. यात मी कोथिंबीर घातली होती आलं लसूण पेस्ट करताना, त्यामुळे जरा हिरवी झालेली आहे. तुम्ही म्हणाल की काय घातलं नेमकं, पण असं काही नाही. जस्ट मी कोथिंबीर घालून आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. एकत्र मिक्स करून घेऊया. आणि कांदा आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं त्याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हे खरं वाटण आहे. हे वाटण वापरूनच मोस्टली ज्या ग्रेव्ही किंवा रस्स्याच्या भाज्या आहेत त्या करतात. तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा आहे आपल्याला. यातच बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालून घेते आहे. हा सुद्धा एकत्रित मिक्स करून घेऊया. या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजू देऊया. मसाला छान परतला गेलेला आहे. थोडं जस्ट मी गरम पाणी घालते यात, कारण आपण स्टीलची कढई वापरत आहोत. लगेच चिकटते. परत आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर यात मी लाल तिखट घालते आहे 1.5 ते 2 चमचे. कारण ही भाजी थोडी तिखट असते. तिखट म्हणजे नॉर्मल, पण चवीला भन्नाट लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. थोडं परत मी पाणी घालते आहे. गरमच पाणी वापरा. मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं. यावर जस्ट मी झाकण ठेवून घेते आहे, कारण कडेने तेल सुटायला हवं. अशा पद्धतीने बघू शकता छान कडेने तेल सुटायला लागलेलं आहे. पारंपरिक रेसिपी म्हटलं तर त्यात बदल करायचा नसतो. ज्या आहे तशाच बनवायच्या असतात, पण वेळेनुसार आता काम बदललेलं आहे त्याप्रमाणे तेलाचं प्रमाण किंवा तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण. पण ही पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे जशा पद्धतीने वांगी चिरतात तशीच मी दाखवलेली आहे. वांग्याच्या फोडी आपण टाकून घेऊया, कारण तेव्हा शारीरिक काम जास्त होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं जेवण सुद्धा लोकांना पचायचं, काही व्हायचं नाही. पण आता तेल किंवा आपण तिखट जास्त खाल्लं तर आपल्याला त्रास होतो. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही तिखट तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या मसाल्यामध्येच आपल्याला परत तेल सुटेपर्यंत भाजी होऊ द्यायची आहे. लगेच पाणी घालायचं नाही आहे. यातच मी थोडी कोथिंबीर घालून घेते आहे अशा पद्धतीने. गॅसचा फ्लेम अगदी स्लो करते आहे आणि यावर झाकण ठेवून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे. करून घेऊया. याचं झाकण काढून बघूया. मस्त कडेने तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि छान अशा मसाल्यामध्ये छान परतला सुद्धा गेलेली आहे. फिरवून घेते आहे. साईडला मी गरम पाणी केलं होतं ते सुद्धा घालून घेऊया रस्स्यासाठी, ग्रेव्हीसाठी. तुम्हाला हवा तेवढा रस्सा तुम्ही करू शकता. मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. गरम पाण्यामुळे भाजीला चव येते आणि जी खरं तर सायंटिफिक म्हटलं तर गरम
भाजी असते आणि गरम जी प्रोसेस चालू असते ती थांबत नाही. थंड पाणी घातलं की लगेच प्रोसेस थांबते. परत आपल्याला त्या भाजीला शिजवून घ्यावं लागतं. थोडं जास्त परत पाणी घालते आहे, कारण माझ्या अवनीशला वरदला रस्सा फार आवडतो त्या भाजीचा. थोडं परत मी पाणी घालून घेतलेलं आहे. यावर थोडी कोथिंबीर घालून घेते आहे आणि थोडी हाताने क्रश करून कसुरी मेथी घालते आहे. 10 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊयात आणि ह्या भाजीला शिजू देऊयात. तोपर्यंत पानगी तयार करून घेऊया. भाजी सुद्धा ऑलमोस्ट शिजली आहे. चेक करून बघूया. कमी तेलात सुद्धा छान तवंग आलेला आहे. अगदी 2 चमचेच तेल घातलं होतं आपण. एकत्रित मिक्स करून बघूया. मस्त. बटाटा एकदा चेक करून दाखवते आहे. शिजलेला आहे. भाजीचा गॅस बंद करून घेऊयात आणि कोथिंबीर घालून घेऊयात. 15 मिनिटांनंतर पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे, बघू शकता. थोडं तुम्ही पाणी लावलं तरी चालतं किंवा थोडं तेलाचा हात घेऊन चोळून घेऊयात आपण अशा पद्धतीने. पण खरं तर ही पानगी कडकच असतात, त्यामुळे पीठ खूप पातळ करत नाही भिजवताना. अशा प्रकारे आपण याचे छोटे गोळे तयार करून घेऊयात. याला अशा प्रकारे हाताने हे करून घ्यायचं आहे. थोडे क्रॅक्स असतील तरी चालतात. अशा प्रकारे आतून अगदी पोकळ ठेवायचं आहे. जेव्हा गोडवरण दाखवलं होतं, गोडवरण आणि पानगी, तेव्हा एकच गोळा घेऊन दाखवलं होतं. पण आज आपण 2 गोळे घेऊन कसं करायचं ते सुद्धा बघणार आहोत. कारण भाग जो सॉफ्ट असतो, ज्यांना दात नसेल, जे म्हातारे असतील, ज्यांना चावत नाहीत, असे व्यक्ती तो पानगा खाऊ शकतात, रोडगे खाऊ शकतात. हा दुसरा प्रकार आहे. अशा प्रकारे वाटी पद्धतीने, वाटीला जसं आपण हे करतो त्या पद्धतीने हा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि आतून अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे. संपूर्ण हा पोकळ आहे. यात कुणी खाण्याचा सोडा सुद्धा वापरतात. वापरला तरी चालतो, पण मुलांना द्यायचा आहे त्यामुळे मी स्किप करते आहे. थोडी पानगी जरा हे होतील, पण मोस्टली मी सोड्याचं प्रमाण कमी वापरते आणि पारंपरिक म्हटलं तर सोडा खरं तर घालत नाहीत. अशाच प्रकारे आपण इतर सुद्धा करून घेऊया. आणि आपण जे घरी करतो निखारे नसतात, त्यामुळे सोडा घालतात, त्यामुळे ते फुलतात. अशा पद्धतीने हातला गोळा अगदी पोकळ ठेवायचा आहे. हा बाहेरचं कवच जरी कडक असलं तर आतला सॉफ्ट असतो. याला आत टाकून घ्यायचं आहे. कुणी मायक्रोवेव्ह मध्ये करतात, कुणी आप्पे पात्रात करतात, कुणी कुकर मध्ये, कुणी पॅन मध्ये. आणि निखाऱ्यावर खाल्ले कधी चान्स मिळाला तर खूप अप्रतिम लागतात. खरं तर खूप आपल्याला प्रेस करून घ्यायचं नाही आहे, अगदी आतून पोकळ ठेवायचं आहे. अशा प्रकारे इतर सुद्धा करून घेऊयात. 4 पानगी आपली रेडी झालेली आहे. आणि सिंगल केली असती तर 8 झाली असती. आतून थोडं तेल लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालतं, पण सॉफ्टनेस साठी थोडं आपण वरून तेल लावून घेऊया. आणि आतून सुद्धा मी जस्ट हाताला तेल होतं त्यामुळे बोललेलं नाही, पण ते हाताला तेल असल्यामुळे लागतं ते. अशा प्रकारे हातानेच थोडंसं मी तेल लावून घेते आहे. याला आपण कुकरमध्ये स्टीम करून घेऊयात. पानगी स्टीम करण्यासाठी मी ते कुकर घेतलेला आहे. कुकरला आपण आतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आपल्याला तुपाचा सुद्धा वापर करू शकता, मी ते तेलाचा वापर करते आहे. साईडला सुद्धा, कारण मोठा कुकर घेतलेला आहे व्यवस्थित स्टीम व्हायला हवं म्हणून. त्यानंतर यात आपल्याला ही पानगी ठेवून घ्यायची आहे. यात मी छोटी वाटी ठेवून घेते आहे मध्यंतरी. यात आपल्याला निखारा ठेवून घ्यायचा आहे. हा निखारा यात ठेवून घेते आहे आणि थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित आपल्याला याला स्टीम द्यायची आहे, शिजवून घ्यायचे आहेत पानगे. कुकरवर मी ठेवून घेतलेले आहे. अगदी 10 मिनिटानंतर चेक करून तुम्ही बघू शकता. आपण बघूयात, कारण पानगी जळायला नको. आणि कोळशाचा जो निखाऱ्याचा फ्लेवर म्हणत होती तो सुद्धा येईल यामुळे. एकदा मी चेक केले होते, परत एकदा चेक करून दाखवते आहे. बघू शकता मस्त धूर आलेला आहे. आणि मी हाताने करते आहे, तुम्ही कशाने तरी टर्न करून घेऊ शकता. परत झाकण ठेवून घेते आहे. 5 ते 7 मिनिटं
छानपैकी शिजवून घेऊया. एकदा चेक करून बघूया. मस्त बघू शकता कुकर जरा गरम आहे, पण आपली पानगी रेडी झालेली आहे. तुम्हाला वाटते की यात व्यवस्थित होत नाही आहे, कधी कधी काय होतं आपण कुकर ठेवून घेतो आणि आतून शिजत नाही, तर अशा वेळेस तुम्ही भरताचं वांग ज्या याच्यावर भाजता त्या प्लेटवर, त्यावर सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता, कारण आतपर्यंत ते व्यवस्थित भाजलं जातं. प्लेटिंग करून घेऊयात. तर मंडळी, हिवाळ्यातील ही पारंपरिक विदर्भ स्पेशल रेसिपी नक्की आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा, हाईप करा आणि अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि निरोगी रहा.